नमस्कार मंडळी, नमस्कार. कसे आहात? छान आहात ना? आनंदी आहात ना? खुश आहात ना? आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हसताय ना? कारण ते फार महत्त्वाचं असतं. कारण हसल्याने आयुष्य वाढतं आणि हे आयुष्य क्षणाक्षणाने, सेकंदाने प्रत्येकाचं, प्रत्येक ताईचं, प्रत्येक माझ्या या सखीचं इथे वाढत असतं. कारण आपला हा 16 सख्यांचा कार्यक्रमच तसा आहे. कारण इथे आल्यानंतर फक्त आनंद आणि मनमुरादपणे हसणं आणि मन मोकळेपणाने बोलणं यामुळे सुद्धा आयुष्य खूप वाढत असतं. आणि माझ्या या सगळ्या सख्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी आपण सुरू करूया आपला हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आणि त्यासाठी आज आपण आलेलो आहोत कोपर खैराणे येथे आणि तिथल्या या माझ्या सगळ्या सख्या आजच्या आपल्या 16 सख्यांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्या बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे तिच्या हक्काचा माहेरचा आहे. तर मी माझ्या सगळ्या सख्यांना विनंती करतो की त्यांनी पटापटा आपल्या पहिल्या खेळासाठी इथे यायचं. या बरं. क्या बात आहे. ओ हो हो, हीच एनर्जी आणि हाच उत्साह आपल्या प्रत्येक भागामध्ये असतो. की कसं असतं ना की आपलं ना आपल्या प्रत्येकीचं ना एक नाव असतं माहेरी, माहिती आहे ना. आता म्हणजे जसं माझं नाव आशिष आहे पण मला म्हणतात बबलू. एक ते लाडाचं आणि प्रेमाचं एक नाव असतं. तसं मला तुमचं प्रत्येकीचं जाणून घ्यायचंय. ओके, सगळ्यात आधी मला ह्या ताईला विचारायचं, ताई तुला काय माहेरी कुठल्या नावाने हाक मारतात? लक्ष्मी. आणि तुझं नाव काय? लक्ष्मी. असं लक्ष्मीच म्हणतात, हा. असं पेट नाही? नाही. ओके ताई, तुला कुठल्या नाव? माझं नाव सुरेख आहे, पण मला लाडाने लहानपणी सगळे पप्पी म्हणायची. पप्पी. माझं नाव सुवर्ण आहे, पण माझे वडील मला बाई म्हणतात. मला गुडिया म्हणते. गुडिया. हो. आणि मग भाऊजी कुठल्या नावाने हाक मारतात? रीना. माझं नाव माधुरी आहे, माहेरी मला पिंकी आणि शारदा बोलतात. पिंकी आणि शारदा, दोन 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 पेट दोन नावं. नाव. माझं नाव सिंधू आहे, मला सर्व ताई म्हणतात माहेरी. माहेरी पण सगळे ताई. माझं नाव प्रणाली आहे, पण सगळे मला गुड्डी बोलतात. गुड्डी, ये बात आहे. हा. माहेरचं भागित्र आहे, पण मला इथं प्रेमीला म्हणतात. माहेरचं नाव कल्पना आहे, पण सगळी कल्पनाच बोलतात. सगळी कल्पना. क्या बात आहे, व्हेरी गुड. असं प्रत्येकाचं एक छान नाव असतं की ते माहेरचं, किती खूप छान वाटतं. ओके चला तर मग ह्या नावासकट आता आपण सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे एक टप्पा आउट. एक टप्पा आउट. खेळाचं नाव काय? एक टप्पा आउट, एक टप्पा आउट. हा, व्हेरी गुड. की माझ्या हातामध्ये एक चेंडू असणार आहे, त्या चेंडूचा मी एक टप्पा टाकणार आहे. टप्पा टाकल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी टाळी वाजवायची आणि टाळी वाजवल्यानंतर एक ऍक्शन असणार आहे. ती ऍक्शन अशी असणार आहे, मी टप्पा टाकला, तुम्ही टाळी वाजवली, तुमची ऍक्शन अशी असणार आहे. आहा, आहा, आहा. भाऊजींकडे कसं तुम्ही हट्ट करतात, आहा, आहा, आहा. मला सोन्याचा हार हवाय, आहा, आहा. हा जो हट्ट करता ना, तर ते तसं हवंय. हा, कसं करशील ताई? हा, तुझा जवळजवळ शशी कपूर होते. हा, बरं. जी ताई चुकीची टाळी वाजवेल, उशिरा टाळी वाजवेल आणि चुकीची ऍक्शन करेल किंवा करणारच नाही, ती ताई बाद. अशा 3 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ओके, आता तुम्ही म्हणाल चेंडू कुठे? हा. हो की नाही? हो. मग बोल बघू. ए चेंडू ये रे. बोल. ए चेंडू बोल. ए चिंडू ये रे. हा, हे तो मग आलेला आहे. बघितलं काय आवाजात ताकद आहे तुझ्या. निर्जीव वस्तू पण आलेली आहे धावत. त्याचं सुरू करूया आपल्या या खेळाला. ताई कुठली गाडी घेऊन चालली आहेस तू, जरा आम्हाला हे सांगशील का बरं? ताई तू टाळी वाजवली, त्याच्यामुळे ताई तू बाद झालेली आहेस. त्यामुळे सन मराठीकडून तुला भेट वस्तू आहे. ओके, दोघी बाद झालेल्या. दोघींनी इथे या बरं. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे.
तू तिथे दोघी तुम्ही बाजली, तू तिथून काहीतरी माझ्यावरती रागवून बोललीस. काय बोललीस? मी म्हटली मोठ्याने मी वाजवली. नाही तू काहीतरी बोललीस आम्हाला. हा आम्ही सासू सून आहेत म्हणते. हा? आम्ही सासू सुनाला बाजूला काढलं का? तुम्ही सासू सून आहात? सून आणि सासू आहे. पण हे जे काय तुमचं ट्युनिंग आहे आउट होण्याचं, हा व्हेरी गुड. पण ही कशी आहे सून? कशी आहे? छान आहे. सासू कशी आहे? छान आहे छान. छान आहे व्यवस्थित. असा सासूचा कुठला गुण जास्त आवडतो तुला? समजून सांगणार. समजून सांगतात ते. आणि सुनेचा कुठला गुण तुला जास्त आवडतो? सांगितलं काय ऐकणार? समजून सांगणारे हिला आवडते, हो. सांगितलेलं ऐकते सून आवडते. बरोबर. व्हेरी गुड. तर असं कुठला गुण आहे जो असं वाटतं की हिने तो बदलला पाहिजे? काय नाही, सगळे चांगले गुण आहेत. सगळं चांगलं. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. Very चांगलं तर चांगलंच आहे. बरोबर मग उगाच काहीतरी खोटं बोलून बरं नाही. बरोबर करेक्ट आहे. बरोबर आहे. सुनेचं कौतुक तर करायला पाहिजे. त्यांच्या हातात दिवस आहेत आपले. नाही पण छान आहे. नाही त्या पण छान आहे. व्हेरी गुड. सासू हसतमुख आहे कम्प्लीट. तरी पण तुम्ही दोघी जणी बाद झाले असल्यामुळे सन मराठीकडून तुम्हाला भेट बसतोय. तीन ताई बाद झालेल्या आहेत आणि 6 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. या खेळाला सुरुवात करण्या अगोदर आपण जाणार आहोत आपल्या माहेरच्या गप्पांमध्ये आणि त्यासाठी आपण ह्या ताईंसोबत गप्पा करणार आहोत. ताई तुझं नाव सांग बरं आधी. माधुरी अशोक देसाई. माहेर कुठलं? माझं गाव कामेरी, वाळवा तालुका, जिल्हा सांगली. माहेर ना तुझं? हो. आणि सासर? सासर भाटशिरगाव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. ओके व्हेरी गुड. आणि किती वर्ष झालेत लग्नाला? माझ्या लग्नाला 25 वर्ष झाली. 25 वर्ष. काय करतात भाऊजी? रिक्षा चालवतात. अरे ये बात आहे. कसा स्वभाव आहे भाऊजींचा? खूप छान, खूप छान. खूप मन मिळावं आहे. अच्छा. एकदम साधे. आतापर्यंत कुठे कुठे घेऊन गेलेत तुला फिरायला रिक्षात बसून? गावी गेलोय रिक्षाने? रिक्षाने. क्या बात आहे. लॉकडाऊन मध्ये गावी गेलो होतो रिक्षाने. हो काय? ताई काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतं? माहेर बोललं तर पहिलं माझी आईच येते. स्वामी तिने जगाचा आई बिना भिकारी. बरोबर. आईशिवाय मला म्हणजे प्रत्येक गोष्टी आईच आहे. आईला एकही फोन केल्याशिवाय माझी आई झोपत नाही किंवा मला पण करमत नाही. लहानपणी कसं माझे वडील अपंग आहेत, पोलिओ झालेलं पहिल्यापासूनच ते. त्यामुळं आम्ही कोणाला? वडिलांना बाबांना. त्यामुळे तिघं बनी भावंड आम्ही. त्यामुळे आमच्या आईवर जोर जास्त पडला ना शेतीचा वगैरे. मग मला सांभाळायला मला माझ्या मामाने तिकडे घेऊन गेले आयतोडे खुर्दला. माझे मामा म्हणजे आजी आजोबांनी मला तिकडे सांभाळलं. ओके 1ली ते 10वी शिक्षण केलं. ओके. मी ज्यावेळेला 3रीला शाळेला होती त्यावेळेला माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. अच्छा. मग मला तिसरीला? 3रीला असताना खूप छोटी होते आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला होता. मामा घाबरले की कुठं हॉस्पिटलमध्ये घेत नाहीत. मग इस्लामपूर म्हणून मोठं शहर आहे तिथं घेऊन गेले. माझा पाय व्यवस्थित फ्रॅक्चर वगैरे करून मला 1.5 महिना माझी सेवा केली. माझ्या आजीने मला टॉयलेट बाथरूम सगळं 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 स्वतः लहान बाळासारखं केलं. मला म्हणजे खूप माझा त्यांनी सपोर्ट केला त्यावेळेला की मी आज उभी आहे ती त्यांच्यामुळेच उभी आहे आज. ज्यावेळेला मी 7वी 8वीला शाळेला गेले त्यावेळेला माझ्या आजीला पॅरलेसचा अटॅक आला. मग माझी आजी जागेवर झोपून होती. मग मामा मामी मी अशी सर्व मिळून मी माझ्या आजीची खूप सेवा केली. आणि त्याच्या आजीच्या पुण्यक्रमामुळे आजीच्या मला चांगलं स्थळ मिळालं गावाकडं म्हणजे मुंबईला. आणि मी मुंबईला आले. मला वाटत नव्हतं मी मुंबईला येईल किंवा मला बोलत नव्हते की तू राहशील तिथे. पण मी माझं व्यवस्थित घर चालवते. मी स्वयंपाकाचं काम करते. आणि माझी मुलगी मोठी मेकॅनिकल इंजिनियर आहे. एक IT इंजिनियर आहे माझी. त्यांना मी सांभाळते सगळं करून. आम्ही दोघं. मला माझ्या कुटुंबाचा खूप अभिमान आहे. माझ्या माहेरच्यांचा मामाचा खूप सपोर्ट आहे. फक्त काही कारणास्तव मला गावी जास्त जाता येत नाही स्वयंपाकाची कामं वगैरे असल्यामुळे. त्यामुळे मी मामांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळं मामांना असं वाटतं की माझ्याकडे येत नाही. पण माझा त्यांचा गैरसमज आहे की मी येत नाही. मला खूप सगळ्यांचा सपोर्ट आहे चांगला आहे मनापासून. फक्त मला वेळेअभावी मी जाऊ शकत नाही. एवढंच माझं कारण. आता हे जे तू सांगितलंस ते त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचले आणि हा त्यांचा गैरसमज नक्कीच दूर होईल. तू जसं म्हणालीस की तू स्वयंपाकाचे डबे वगैरे तू जेवणाचे डबे वगैरे तू सगळ्यांना डबे बनवते. स्वयंपाक बनवायला दुसऱ्यांच्या घरी पण जाते. माझ्या मुलींना शिकवण्यासाठी मला सगळं करावं लागते. दोघं रिक्षावर एकट्याच होत नाही ना. बरोबर. त्यामुळे माझ्या नवऱ्याला सपोर्ट म्हणून मी करते सगळं. आणि मला अभिमान आहे मी माझं काम करते ते. वा. जे काही आपण काम करतो ज्या कामामुळे आपलं घर चालतंय त्या प्रत्येक कामाचा आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे. आणि जे कारण काम हे कमी जास्त असं काहीच नसतं आणि ते कौतुकास्पद आहे ज्या पद्धतीने तू सुद्धा दोन्ही मुलींना मोठं केलंयस. हो. एक मेकॅनिकल इंजिनियर आहे, एक आहे. IT इंजिनियर आहे. त्या बात एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याच्यामुळे तू तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या घराची तू हुकुमाची राणी आहेच. हो पण आता या खेळातून जिंकलीस आणि शेवटच्या खेळामध्ये गेलीस तर
तिथे तू हुकमाची राणी होशील की नाही मला माहिती नाही, पण त्यासाठी तुला अगदी मनापासून शुभेच्छा. ओके, आता थँक्यू खेळायला सुरुवात करूया. ओके. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे काडचिमटा. आता तुम्ही म्हणाल की असं नाव का, तर तुम्ही बघता की तुमच्या समोर एक दोरी आहे आणि त्या दोरीला बरेचसे चिमटे लागलेले आहेत. ओके, कपडे वाजवायचे आपले चिमटे असतात ना, ते लावलेले आहेत. ओके, काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर धावत जायचंय, ते चिमटे काढायचे, एका वेळी एकच चिमटा काढायचे. हा, इथे यायचे, खुर्चीच्या मागे उभं राहून तो चिमटा ह्या भांड्यामध्ये टाकायचे. या 2 मिनिटांमध्ये जी ताई जास्तीत जास्त चिमटे आपल्या भांड्यामध्ये गोळा करेल ती असणार आहे विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई मात्र बाद होणार आहेत. रेडी? आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हात मागे, हा हात मागे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खुर्चीच्या मागे येऊन, खुर्चीच्या मागे येऊन. हा, शाबाश शाबाश. अख्खा चिमटा पाहिजे. चिमटे भांड्यातच पडले पाहिजेत. हा, खेचा खेचा. हा, व्हेरी गुड. हा, शेवटची 10 सेकंद. 10 सगळ्यात आधी आपण ह्या ताईंपासून मोजूया. 1 2 3 4 5 6 7. 1 2 3 4 5 6 7. तुटलेले चिमटे आहेत त्याच्यामुळे ते मोजले जाणार नाही. 1 2. हा तुटलेला आहे. 2 3 4 तुटलेला आहे. 5 6 7 8. ओके, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा चिमटा मोजला जाणार नाही. 10 चिमटे. हा, ओके सिंधुताई. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, 7 चिमटे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. क्या बात है, व्हेरी गुड. 11 चिमटे निर्णय असा आहे की जी पहिली ताई आहे जी गेल्या पुढच्या आपल्या शेवटच्या खेळामध्ये तिथे आहे, ती ताई आहे प्रणाली ताई. तुझं खूप खूप अभिनंदन. त्याच्यानंतर माधुरी ताई, तुझं खूप खूप अभिनंदन. आणि रीना ताई, तुझं सुद्धा अभिनंदन. तुम्ही 3 जणी गेलेले आहात आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि 3 ताई मात्र बाद झालेल्या आहेत. पण सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू मिळणार आहे. शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोत, पण त्याआधी आपण जाऊया आपल्या सुंदर अशा भागाकडे ज्याचं नाव आहे माहेरची आठवण. काय सांगशील माहेर बद्दल? माहेर म्हटल्यानंतर कोण येतो तुझ्या डोळ्यासमोर? माहेर म्हणल्यानंतर माझी आई माझ्या डोळ्यासमोर येते. काय सांगशील आई बद्दल? आई खरं तर माझ्या आयुष्यातली एकदम हिरो आहे. खरं तर माझे वडील आमच्यासोबत आम्ही राहत नाही. माफ करतो, वैयक्तिक आहे. बाबा सोबत राहत नाहीत, काय कारण आहे तर? खरं तर आम्ही बाबांसोबत राहत नाही, म्हणजे आहेत माझे बाबा. आई आणि बाबा काही कारणानिमित्त ते वेगळे जातात. ते त्यांचा पर्सनल ह्याच्यामुळे ते वेगळे झाले असतील. पण काही लोकांनी त्यांच्या मनामध्ये म्हणजे कानामध्ये बऱ्याच वाईट गोष्टी सांगितल्यामुळे त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झाला आणि ते दोघं वेगळे झाले. पण लोकांना हे समजत नाही की त्यांनी कान भरल्यामुळे आज आम्हाला वडिलांचा आधार भेटला नाही. पण जेव्हा आई आणि बाबा जेव्हा वेगळे झाले तर तुम्ही किती वर्षाचे होता? तेव्हा मी 4 वर्षाची होते, बहीण 10 वर्षाची होते आणि भाऊ 6 वर्षाचा होता. मग तसे सगळेच लहान? सगळेच आम्ही लहान होतो. पण मग त्यानंतर बाबांशी किंवा आता असं काही बाबांशी बोलणं वगैरे होतं? सध्या बाबांशी आमचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. किती वर्ष झाले कॉन्टॅक्ट नाही? खूप वर्ष झाले, एक 24-25 वर्ष झाले. 24-25 वर्ष? हो.
प्रमोताई, मग आईनीच इतकं सगळं तुम्हाला वाढवलं. कशा पद्धतीने कसा होता तो प्रवास आणि किती खडतर प्रवास होता? काय काय अनुभव त्या सगळ्या प्रवासामध्ये आत्तापर्यंतच्या आल? खरं तर प्रवास खूप खडतर होता, कारण ह्या मुंबईमधल्या ह्याच्यामध्ये आपल्या 3 मुलांना घेऊन एका स्त्रीने वाढवणं खूप अवघड गोष्ट आहे. पण तिने ती करून दाखवली. तिने चपात्या करून, घरात डबे वगैरे घालून, अजिबात ती आम्हाला सोडून बाहेर गेली नाही. पण घरातच कामं करून तिने आम्हाला खूप मोठं वाढवलं. आज माझी मोठी बहीण नर्स आहे, मी बँकेमध्ये कामाला आहे, माझा भाऊसुद्धा चांगल्या पदावरती कामाला आहे. त्यामुळे तिने खूप स्ट्रगल घेतला आणि या स्ट्रगलसाठी आम्हाला भरपूर अडचणी आल्या. ओके. पण आज जेव्हा मागे येऊन बघतेस तेव्हा काय वाटतं तुला? काय सांगशील? खरं तर आता मला खूप छान वाटतं, कारण की मी आता आई झालेली आहे. त्यामुळे मुलाला वाढवताना किती कष्ट असतात आणि किती साऱ्या अडचणी येतात हे मला माहीत पडले. त्यामुळे माझी आई माझ्यासाठी खूप आता हिरो झालेली आहे. खूप काही तिने केले आमच्यासाठी. पण मगापासून तू आता जेव्हा तू सांगतेस तेव्हापासून तू समोर मला वाटतं आईकडे बघतेस. हो, माझी आई इथे आलेली आहे. आई, तुम्ही इथे येऊ शकता? या बरं. ताई, जसं ताई खूप कौतुक करते आणि अर्थातच कारण ती कौतुक करते कारण तिला तू आतापर्यंत केलेल्या कष्टाची तिला जाणीव आहे आणि ते फार महत्वाचं आहे. तर आज ती तुझं कौतुक करत असताना तुला कसं वाटतं? मला खूप अभिमान वाटतो माझ्या मुलांचा, कारण मी जेवढे कष्ट केले त्यात ते लक्षात ठेवून आज मुलं माझ्याशी चांगले राहतात किंवा मला समजून घेतात. मी खूप दुःखामध्ये दिवस काढले, पण माझ्या मुलांनी आज मला खूप समजून घेतलेलं आहे. तिघांनी पण कधी मला काय हवं असलं तिघंही देतात किंवा माझी काळजी घेतात, म्हणजे तिघंही. त्यामुळे माझी मुलं माझ्यासाठी सर्वस्व आहेत. आणि माझा भाऊ एक माझ्यासाठी खूप काही आहे, कारण त्याच्यामुळे मी आज मुलांना वाढवू शकले. पण मी माझ्या भावाचं नाव आवर्जून घेते की आज मी आहे ती माझ्या भावामुळे आहे. अजूनही तो मला काही कमी पडून देत नाही. तो माझ्यासोबत सदैव असतो, अजूनही असते. आणि असा भाऊ सगळ्यांना मिळवून दे. मी हीच परमेश्वराकडे प्रार्थना करेन, देवाने मला भाऊ दिला तसं माझ्या सगळ्या बहिणींना द्यावा, हीच मी परमेश्वराकडे प्रार्थना करते. नक्कीच ताई. आणि खरंच तुझं सुद्धा खूप कौतुक आहे की ज्या पद्धतीने तू तिन्ही मुलांना तू वाढवलंस, त्यांचं शिक्षण पूर्ण केलंस. आज ताईचं लग्नही झालेलं आहे. आज मला ताईला खरं तर मला असं विचारायचं ताई की तुला बाबांना काय सांगू असं वाटतं? कारण मला असं वाटतं की कुठेतरी कधीतरी आपला हातचा भाग त्यांच्यापर्यंत पोहोचेल. खरं तर बाबांना मी हेच सांगेल आजही की लोक काहीही तुम्हाला सांगतील त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः ती गोष्ट बघा, ऐका आणि मग ती गोष्ट ठरवा. आज तुम्ही याच असं मी म्हणणार नाही, पण तुम्हाला जर म्हणजे असं लोकांचं ऐकून तुम्ही कोणतेही डिसिजन घेऊ नका. तुम्ही स्वतः अनुभवा आणि मग डिसिजन घ्या. कारण तुमच्या एका डिसिजनमुळे आज तिघांनाही आम्हाला वडिलांचं प्रेम नाही असं नाही भेटलेलं, पण आमच्या वडिलांचं प्रेम आमच्या मामांनी आम्हाला दिलं आहे. त्यामुळे बाकी काय म्हणणार नाही. फक्त तुम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नका, इतकंच सांगेन. बरोबर आहे ते. आणि मला असं वाटतं की नातं हे दोघांमध्येच असतं, ते दोघांनीच सॉल्व्ह करायचं असतं. करायचं असतं. बरोबर. ताई, आज कसं वाटतंय? आज मन मोकळं करून कसं वाटतंय? आज खरंच खूप छान वाटते. खरं तर मी लहानपणापासूनच कधी मन मोकळं करत नाही, कारण लहानपणी खूप साऱ्या गोष्टी बघितल्यामुळे थोडं विचारामध्येच असते. पण आज खूप छान वाटलं मन मोकळं केल्यामुळे. मी कधीच बाबांविषयी बोलली नाही, आज बाबांविषयी बोलली मी. त्यामुळे मला खूप छान वाटते ताई. आणि मला सुद्धा खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही अगदी मन मोकळं करता, आपल्या हक्काच्या व्यक्तीसमोर जसं करता तसं. आणि ते बघून खरंच खूप छान वाटतं. त्यामुळे देवापुढे एकच प्रार्थना करेन की लवकरात लवकर कुठेतरी बाबांना हा जो गैरसमज झाला आहे तो गैरसमज दूर व्हावा आणि ते पुन्हा एकदा तुमच्या जवळ यावेत आणि हे नातं जे दुरावले ते पुन्हा एकदा घट्ट व्हावं, हीच मी स्वामींची आणि प्रार्थना करतो. ठीक आहे, आता आपण खेळायला सुरुवात करूया. ओके, थँक्यू. या खेळाचं नाव आहे फुगा आणि माझ्याचकडे बघा. आता बघा, तुमच्या टोपलीमध्ये एक फुगा आहे. तो फुगा व्यवस्थित फुगवायचा आहे, त्याला व्यवस्थित गाठ मारायची. गाठ मारून झाल्यानंतर तो फुगा समोर ठेवायचा आहे. तो फुगा ठेवल्यानंतर ही जी टोपली आहे ती अशी डोक्यावर घ्यायची आहे आणि ह्या काठीने तो फुगासा उचलत बरोबर आपल्या टोपलीमध्ये त्या फुग्याला ठेवायचं आहे. पण अजिबात टोपली हलवायची नाही, डोक्यावरनं अजिबात हलवायची नाही, ती डोक्यावरतीच असली पाहिजे. कळले तुम्हाला? नक्की? हां, तर आता मग सुरू करूया. आणि त्यासाठी 1 2 3. शाबाश. हा, नाही आधी फुगा आधी खाली ठेव. फुगा आधी त्याच्यात कुठे गो. हा,
हा ठेव, टोपी घे टोक्यावर, टोपी डोक्यावर घे. हा आणि आता हे कर. हा आता घे फुगा. हा हा शाबास. हा इथे येऊन उभे राहा, इथे येऊन उभे राहा. लवकर 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 इथे येऊन उभे राहायचंय. व्हेरी गुड. कॅमेऱ्याच्या बाहेर चालली आहेस. इथे आण फुग्याला. फुग्याला इथे आण आमच्याकडे. हा जवळ जवळ वाशीला चाललीस तू. हा व्हेरी गुड. हा शाबास शाबास शाबास. हा लवकर. हा हा नाही नाही लवकर लवकर पवट पडलाय. हा लवकर घेऊन ये. हा हा लवकर. हा वेळ संपत आलेली आहे. या बरं इथे. ओके व्हेरी गुड. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. तिसऱ्या क्रमांकाची ताई आहे प्रणाली ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. सन मराठीकडून तुला भेटवस्तू आहे. रीनाताई तू उपविजेती ठरलेली आहेस, त्यामुळे सन मराठीकडून तुला मिळतोय इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे माधुरी ताई. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. हुकुमाची राणी झालेली आहेस तू. हो. ओके ताई कोणाला फोन करून सांगणार आहेस तू आधी पहिल्यांदा? माझ्या मिस्टरांना. मिस्टरांना काय सांगशील? मी हुकमाची राणी झाले घरी पण आणि इथं पण. या बात आहे. बरं ताई हुकुमाची राणी झालेली आहेस, असं कुठलं हुकूम तुला इथे सोडावं असं वाटतंय? मला सर्व समाजासाठी आणि माझ्या मुलींसाठी असं वाटतं की मुली इंडिपेंडेंट राहाव्यात, त्यांच्या पायावर उभ्या राहाव्यात आणि त्यांच्या मनासारखा जोडीदार त्यांना शोधण्याचा त्यांनी चांगला प्रयत्न करावा. आपण त्यांना साथ द्यावी आणि तो खूप मोठ्या घरातला नसावा किंवा किंवा गाडी बंगला नसावा. तो फक्त निर्व्यसनी असावा, तिला समजावून घेणारा असावा, तिला स्वातंत्र्य देणारा असावा. सर्व मुलींसाठी वा. माझा एवढा हुकूम. म्हणजे पैसा असणं महत्वाचं नाही, पैसा असणं महत्वाचं मनाची नाही, श्रीमंती मनातली असली. श्रीमंती पाहिजे त्याच्यात. ये बात है, ये बात है, क्या बात है. मस्त हुकूम तिथे सोडलेले असताई. खूप खूप अभिनंदन. बरं आता तू हुकुमाची राणी झालीस, त्यामुळे तुला तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मिळतोय. मायक्रोवेव्ह एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार ओके, आहे. ठीक. म्हणजे चेहऱ्यावरचा हा जो आनंद आहे ना, हे जे हास्य आहे ना, हे फार महत्वाचे आहेत. हे डोळ्यातले आनंद अश्रू हे आमच्यासाठी फार महत्वाचे आहेत. आणि याच आनंदासाठी खरं तर आम्ही हा सोहळा सख्यांचा सुरू केला. हाच आनंद, हेच हास्य आणि हेच आनंद अश्रू डोळ्यात पाहण्यासाठी भेटणार आहोत आपण पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.